माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा लोकसभेतून असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत। काही कार्यकर्ते आहेत आपल्याबरोबर, काय सांगताल, काय शुभेच्छा दिल्या आहेत तुम्ही? आज माननीय श्री धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि उद्या साहेबांचा शरद पवार साहेबांच्या गटात त्यांचा प्रवेश आहे। पण जितके कार्यकर्ते अखंड माढा लोकसभेमधून जे लोक आता कार्यकर्ते सगळे येतात त्यांचं एकच धोरण आहे की भैयासाहेब 2 लाख प्लस कसं होत्याल ही सर्वांची ताकद आम्ही पणाला लावलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी। किती कार्यकर्ते येतील असा अंदाज आपल्याला? 1000 किती कार्यकर्ते येतील असं तुम्हाला वाटतं? 1 लाखाच्या पुढं आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना वाढदिवसाच्या खासदार म्हणूनच त्यांना एक शुभेच्छा देतो, खासदार करूनच। आणि माढा लोकसभा मतदारसंघात आज भाजपनं जे केलंय की मोदी गॅरंटी म्हणून, परंतु 140 कोटी जनतेचा देश आहे, यांना फक्त मोदीच्या स्वतःचे एकट्याचं नाव करण्यापेक्षा भारत सरकार म्हणून नाव त्यांनी करावं आणि भारताचं नेतृत्व करताना भारताचा पंतप्रधान कसा असावा त्या दृष्टीने त्यांनी काम करावं, फक्त मोदी म्हणून करू नये काम। हुकुमशाहीसारखं काम त्यांचं चालू आहे आता सध्याला। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। तुम्ही काय सांगता, उद्या भैया राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय? हो, 100% प्रवेश आहे, 100% प्रवेश आहे। चांगल्या 1.5-2 लाखाच्या मतानं भैयासाहेब निवडून येणार। फक्त मोहिते पाटील ही कुटुंब बघूनच सगळी जनता जिल्ह्यातली माढा मतदारसंघातील यांना हे करणार। मोदींनी सगळं देशाचं वाटोळ केलेलं आहे, शेतकऱ्याचं तर भरपूर वाटोळ केलेलं आहे। शेतकऱ्याला हमी भाव नाही, काय नाही, सगळं दर कमी आले। आज विजयाच्या शुभेच्छा द्या। आज उद्या प्रवेश आहे म्हणजे आज वाढदिवसाच्या विजयाचाच 4 जूनला विजय शुभेच्छा 4 जूनला विजय शुभेच्छा असणार त्यांना। विजयदादा ही मोहिते पाटील आमचं दैवत आहे। या दैवताला डावलून भाजप सरकारनं हुकुमशाही केली। त्या भाजपला धडा धावण्यासाठी ह्या माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 2 लाख प्लस ह्या मतानं निवडून देऊन ह्यांना शुभेच्छा आज देतो। आणि भाजप सरकारचं कमळ आज त्या कमळात फुलं आळी शिरलेली आहे आणि ती कुचमून आजच्यापासून गेलेला आहे। आणि माढ्याची जनता आणि माळशिरसची जनता भाजपला धडा धावल्याशिवाय राहणार नाही। निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज होते, काय निंबाळकरांनी कामं केली नाहीत का मतदारसंघात? नापास खासदार म्हणून आमच्या माढा मतदारसंघामध्ये निंबाळकरांची प्रतिमा आहे आणि आम्ही भैयासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी ना तुतारी भरून शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। तुतारी भरून शुभेच्छा देताना 2 लाख प्लस मतांनी निवडून आणण्याची गॅरंटी ही जनतेची आहे। भैयासाहेबांना जनतेनं पवार साहेबांकडे पाठवलेलं आहे। ही जनतेची निवडणूक हातात जनतेने घेतलेली आहे, फोर्स केला जनतेने भैयासाहेबांना निवडून आणण्याकरता। आणि जनता 100% 4 जूनला विजय गुलाल घेऊन विजयदादांना 12 जूनला गिफ्ट आम्ही देणार, याची खात्री तुम्हाला आज या निमित्तानं देतो। तुम्ही काय सांगताल? शिवरत्न बंगला हा सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा अस्मिता आहे आणि ह्याच शिवरत्नवरून निंबाळकरांना मोहिते पाटील परिवारांनी निवडून दिलेला आहे। आणि तोच निंबाळकर म्हणतो की मी शिवरत्नवर मतासाठी पायरी चढणार नाही। भारतीय जनता पार्टीला मोहिते पाटील माढा देऊ शकतात तर आम्ही माढा मोहिते पाटील माघारी घेऊ बी शकतात। येईल त्या 4 जूनला आज भैयासाहेबांचा वाढदिवस आहे, पण भैयासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेत, पण ह्या आजच्या शुभेच्छा खरं आहेत ते विजयाच्या शुभेच्छा आहेत। हे भारतीय जनता पार्टीनं लक्षात ठेवावं। त्यांनी एक चूक केलेली आहे की आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही। मोहिते पाटील परिवाराला विश्वासात न घेता निंबाळकराला त्यांनी तिकीट जाहीर केलेलं आहे, तिकीट दिलेलं आहे, पण त्याचा काही उपयोग नाही। जिथं गाव तिथं धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव। आणि हे 100% तुम्हाला सांगतो की भैयासाहेब 2 लाखानं निवडून येणार। आपण बघितलं असेल की 2 लाख मताधिक्य खरं तर माढ्यामधून 2 लाखाच्या मतांनी खरं तर मोहिते पाटील निवडून विश्वास खरं तर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। अकलूजहून कॅमेरामॅन विनोद हुमनाबाजकर सर, रवी लवेकर, TV9 मराठी।